Next, numericals. आपण काल बघितला होता फॉर्म्युला HCV is equal to Q is equal to capital W plus W small into T2 minus T1 plus TC minus TA plus TF divided by M. Correction, fuse wire correction TF, acid correction TA, cooling correction TC. काय म्हटले कोणते करेक्शन आहेत बघा. फ्यूज वायर करेक्शन TF, acid correction TA, cooling correction TC. HCV is equal to Q is equal to capital W plus small w, T2 minus T1 plus TC minus TA divided by TA plus TF divided by M. फॉर्म्युला आहे सगळ्यांकडे. यश Yes, sir. मग आता काय करा, फर्स्ट प्रॉब्लेम राईट करा. कॅल्क्युलेट HCV and LCV. काय म्हणले, हा प्रॉब्लेम झालेला आहे. ठीक आहे, सेकंड लॅम हा झाला का पहिला. झालं सर. ठीक आहे, सेकंड घ्या. प्रॉब्लेम्स बेस्ड ऑन बॉम्ब कॅलोरीमीटर. आपण काय बघितला, बॉम्ब कॅलोरीमीटर. राईट करा प्रॉब्लेम. द बॉम्ब कॅलोरीमीटर गिव्ह द फॉलोइंग डाटा बिलो. वेट ऑफ कोल सॅम्पल इज इक्वल टू 1.12 ग्रॅम. वेट ऑफ वॉटर टेकन इज इक्वल टू 506 ग्रॅम. वॉटर इक्विव्हॅलंट ऑफ बॉम्ब इज इक्वल टू 2000 ग्रॅम. राइज इन टेम्परेचर इज इक्वल टू 2.42. कूलिंग करेक्शन 0.045. लाईट झालं की सांगा. प्रॉब्लेम्स ऑन, इथून स्टार्ट करा. प्रॉब्लेम्स बेस्ड ऑन बॉम्ब कॅलोरीमीटर. फास्ट. सतीश. यस सर. दिसतंय ना प्रॉब्लेम. दिसतंय. एक प्रॉब्लेम व्यवस्थित ला, बाकी सगळे सॉल्व्ह करता येते तुम्हाला परत. पहिला टाइप होता ग्रॉस कॅलोरीफिक व्हॅल्यू, सेकंड आहे नेट कॅलोरीफिक व्हॅल्यू. झाला असेल तर सांगा. पवन झाला लिहायचं. पवन 1 मिनिट सर. अरे एवढा वेळ लागते का. प्रॉब्लेम बेस्ड ऑन बॉम्ब कॅलोरीमीटर. द बॉम्ब कॅलोरीमीटर गिव्ह द फॉलोइंग डाटा बिलो. वेट ऑफ कोल सॅम्पल इज इक्वल टू 1.12 ग्रॅम. वेट ऑफ वॉटर टेकन इज इक्वल टू 506 ग्रॅम. वेट वॉटर इक्विव्हॅलंट ऑफ बॉम्ब अँड कॅलोरीमीटर इज इक्वल टू 2000 grams. Rise in temperature 2.42. Cooling correction is equal to 0.045 degrees Celsius. Fast.
हा स्नेहा झाला. Yes, sir. हा हा बघा नेक्स्ट राहिलेलं पार्ट 6 घ्या. करेक्शन ड्यू टू ऍसिड इज इक्वल टू 50 calorie. Fuse wire correction is equal to 50 calorie. If the sample contains 5% of hydrogen, calculate gross and net calorific value of coal. Take the heat of latent heat of steam. The heat of steam is 587 kilocalorie per gram. इथपर्यंत लिहा. Next, given W is equal to 506 gram, small w is equal to 2000 grams, small m is equal to 1.12 grams, Ta acid correction is equal to 50 calorie, Tf fuse wire correction is equal to 5 calorie, hydrogen is equal to 5%, T2 minus T1 is equal to 2.42 calorie, Tc is equal to 0.045, latent heat of steam is equal to 587 calorie per gram. Fast. लिहिला प्रॉब्लेम, फक्त प्रॉब्लेम लिहायचा झाला की सांगा. आणि सॉल्व करायचा. एक प्रॉब्लेम सॉल्व झाला, लिहायचा झाला की सांगा फक्त. यश झाला. Yes, प्रॉब्लेम झाला का लिहायचा? yes, sir. झालं. हा बाकीचे हा मुलीनो प्रतीश. झाला सर. हा एकदम सिंपल आहे बघा. आता या ठिकाणी गिवन दिले. कॅपिटल डब्ल्यू किती आहे? 506. स्मॉल डब्ल्यू किती आहे? 2000. एम किती आहे? 1.12. टी म्हणजे ऍसिड करेक्शन किती आहे? 50. टीएफ फ्यूज वायर करेक्शन काय? 5. हायड्रोजन किती? 5%. T2 मायनस T1 म्हणजे राईज इन टेम्परेचर किती आहे? 2.42. आणि TC म्हणजे तर कूलिंग ती स्लाइड करेक्शन मोठी करा. कोणतं? स्लाइड मोठी करा. हाँ, TC is equal to 0.045, latent heat 587. नेक्स्ट काय फॉर्म्युला आहे? HCV is equal to Q is equal to capital W small w into T2 minus T1 plus TC minus TA plus TF divided by M. बघा आता याची व्हॅल्यू टाका. कॅपिटल W किती आहे? 2000. स्मॉल w किती आहे? 506. T2 minus T1 किती आहे? 2.42. TC किती आहे? 0.045 मायनस TA दिलाय आपल्याला. टे किती आहे? 50. TF किती आहे? 5. M किती आहे? 1.12. हा येते का लक्षात? हा कॅल्क्युलेशन करा, आन्सर येते का बघा.
हा प्रसाद येत आहे सर? प्रसाद सर कॅल्क्युलेट करतो हा हा मुलीमध्ये आहे. करतो सर कॅल्क्युलेट. हा मुली रिप्लाय द्या. स्नेहल Yes, sir. येते काय आन्सर? हो. हा सेकंड मग सोडव की एचसीबी मिळाला की आपण एलसीबी काढतो सेकंड फॉर्म्युलेने. एलसीबी चा फॉर्म्युला कॉमन फॉर्म्युला पहिला आहे तो. हा अश्विनी Yes, sir. हा आले काय आन्सर? Yes, sir. हा एलसीबी कोण सांगते भाऊ? जुना पहिल्या टाइप मधलाच प्रॉब्लेम आहे. एलसीबी आता पहिल्या फॉर्म्युलेने काढा. सॉल्व्ह होत आहे का बघू आपण. कोण सांगताय आन्सर? आदित्य प्रतीश आन्सर काय वेगळे येते का? प्रतीश सर वर तर चुकते वाटतं सर. हा बरं ठीक आहे. कुणाच बरोबर येते बघू आपण. नेक्स्ट फॉर्म्युला बघा परत एकदा. कॅपिटल डब्ल्यू प्लस स्मॉल डब्ल्यू इंटू आहे या ठिकाणी T2 मायनस T1 प्लस TC मायनस TA प्लस TF डिवाइड बाय M. आता व्हॅल्यू दिलेत. कॅपिटल डब्ल्यू किती आहे 2000, स्मॉल डब्ल्यू किती आहे 506, T2 मायनस T1 किती आहे 2.42 2.42 प्लस 0.045 मायनस 50 प्लस 5. पहिल्यांदा ब्रॅकेट सोडवा. पुढं काय चुकते बघा. पहिलं ब्रॅकेट काय आलं 2506 इंटू सेकंड ब्रॅकेट काय आला 2.465 मायनस 55 डिवाइड बाय 1.2. त्यानंतर हा ब्रॅकेट सॉल्व करा आणि लास्टला मायनस वजाबाकी करा. ठीक आहे. Sir, LCV 5202.18. एलसीबी हाँ. एचसीबी बरोबर येतोय का? Yes, sir. बरोबर आहे. हा ठीक आहे. म्हणजे बघा हा प्रतीश आलं का लक्षात कोणतं ब्रॅकेट चुकीचं येतोय बघा प्रतीश. बरोबर आहे सर. हा ठीक आहे. हा प्रतीशला पुढं सॉल्व झालं नाही बघू आपण. प्रतीश येस सर. हा तीन ब्रॅकेट बघायचे. फर्स्ट ब्रॅकेट, सेकंड ब्रॅकेट, थर्ड ब्रॅकेट. सॉल्व करून दिलेला प्रॉब्लेम आहे तुम्हाला. हा बघतो. हा ठीक आहे. हा 5201.18. हा ठीक आहे. हा 5200 हा 5 हा करेक्ट आहे का कुलकर्णी? 52 बरोबर आहे. हा 5202.18 कॅलरी पर ग्रॅम. हा कोणाला काय डाऊट असेल तरी विचारू शकता. किंवा कोणाला सॉल्व झालं नसेल तरी विचारा. हा फास्ट आदित्य येस सर झालं. ठीक आहे. नेक्स्ट प्रसाद येस सर झालं. हा नेक्स्ट शुभम येस सर झालं. ठीक आहे. मुलीमध्ये कोणाला लक्षात आलं नाही वगैरे? प्रगती येस सर. हा सॉल्व झाला? येस सर. हा जर सॉल्व झाला असेल तर तुम्हाला नेक्स्ट प्रॉब्लेम देणार आहे. सोडवा यायला पाहिजे बघा. ठीक आहे. सेकंड प्रॉब्लेम घ्या. हा
The following data is obtained in bomb calorimeter experiment. Next, weight of empty crucible is equal to 3.750 gram. Weight of crucible plus fuel is equal to 4.650 gram. Water equivalent of calorimeter is equal to 7 gram. Water taken in a calorimeter is equal to 1500 gram. Observe rise in temperature is equal to 3.7 degree. Next, cooling correction TC is equal to 0.049. Acid correction is equal to 72.6. Fuse wire correction TF is equal to 4.2. Calculate the gross calorific value of fuel if the fuel contains 6.5% of hydrogen. Determine net calorific value of फक्त आता या ठिकाणी एवढंच लक्षात ठेवायचं. कॅपिटल डब्ल्यू किती आहे 51500 ग्रॅम. मास ऑफ फ्युएल आता या ठिकाणी काय करायला लागेल, वेट ऑफ क्रुसिबल प्लस फ्युएल मधून वेट ऑफ एम्प्टी क्रुसिबल मायनस करायचं. मग काय येईल 0.9. ना बाकी सगळं आहे असं. येईल का सोडवतं? नसेल तर सांगा, सोडवून देतो. रिप्लाय द्या येस. सोडवतो सर आम्ही. Yes, sir. बरोबर. फक्त एवढंच लक्षात ठेवा, एवढंच बदल आहे या ठिकाणी. कंप्लीट झाला की सांगायचं. सर तिथं कूलिंग करेक्शन ते डिग्री सेल्सिअस मध्ये कसं दिलंय? हा, कूलिंग टेम्परेचर आहे म्हटलं सेल्सिअसच येणार की. हा, त्यातला ते युनिट काय जास्त बघू नका, व्हॅल्यू बघा आणि पुढे जाऊ. लक्षात येत नसेल तर सांगा, मी देतो सोडून. यश सोडवून देऊ द्या का? सोडव. हा, आदित्य येस, सोडू नका सर, आम्ही सोडवतो. ठीक आहे. साक्षी सोडवताय का सोडवून देऊ द्या? नाही सर, सोडवतो.
हा झालं. हा कोण सांगते यांचं? चुकू द्या, चुकलं तरी नसेल तर सोडून देतो मी. हा प्रज्ञा सॉल्व करू दे. 1 मिनिट. सर सर HCV 8537.36. हा LCV तो नाही कॅल्क्युलेट केला अजून. हा खरं आहे, दोन्ही खरं आहे, कारण नेक्स्ट पेजवर गेलं की दोन्ही व्हॅल्यू येणार. सर हायड्रोजनचं पर्सेंटेज नाही दिलं मग 0 घ्यायचं का? दिले की 6.5 6.5. किती आहे बघा. येस. हा सर HCV 7,683 हा and LCV 3,433.9 आहे. ठीक आहे बघू. हा बघा आन्सर्स. 8,537.3 आले. हा LCV येतोय का एवढा? HCV बरोबर आहे सर. मग HCV बरोबर असेल तर LCV बरोबरच येतो. येस सर, बरोबर आहे. LCV पण हा. आलं सर. येस सर. 8,193.97. हा. येईल का सोडवता आता एखादं दुसरं दिलं तर? येस सर. येस सर. ठीक आहे. आपण सेकंड PPT शेअर करू थोडंसं.
हा नवीन पीपीटी शेअर झाली का हो? नाही सर. हा बघा आता पीपीटी शेअर झाली. येस सर. Yes, sir. हा आता काय बॉम्ब कॅलरीमीटरच्या काय अडचण येईल का तुम्हाला बॉम्ब कॅलरीमीटर प्रॉब्लेमला? नो No, सर. sir. हा 2 प्रॉब्लेम झालेत. पाहिजे असेल तर आपण PDF मध्ये नोट्स मध्ये देतो तुम्हाला. येईल का? येईल का लक्षात तुमच्या? येस सर. येस सर. काय तुम्हाला प्रॅक्टिससाठी प्रॉब्लेम असतील तर नोट्स मध्ये देतो. PPT पण शेअर करतो. ठीक आहे. बघा फर्स्ट टाइप होता त्याला आपण काय म्हणतो बॉम्ब कॅलरीमीटर. सेकंड टाइप आहे बॉईज कॅलरीमेट्रिक मेथड. दोन्ही वेगळे आहेत बघा. फर्स्ट होता बॉम्ब कॅलरीमेट्रिक मेथड. सेकंड बॉईज कॅलरीमेट्रिक मेथड फॉर गॅसियस फ्युएल अँड नॉन व्होलाटाईल लिक्विड फ्युएल. त्या ठिकाणी काय होतं फॉर गॅसेस फ्युएल अँड व्होलाटाईल लिक्विड फ्युएल म्हणजे जे काय गॅस बरोबर रिमूव्ह होत आहेत. व्होलाटाईल म्हणजे निघून जाणारे लिक्विड फ्युएल्स. हे लक्षात. फॉर एक्झाम्पल पेट्रोल काय होतं उघड्यावर ठेवलं की निघून जातं. काय म्हटलंय सेकंड टाईप बॉईज कॅलरीमेट्रिक मेथड. फर्स्ट टाइप होता बॉम्ब कॅलरीमेट्रिक मेथड. बॉम्ब कॅलरीमेट्रिक मेथड असेल तर आपण काय म्हणतो सॉलिड फ्युएल. त्याचबरोबर काय नॉन व्होलाटाईल लिक्विड फ्युएल. बघा डिफरन्स. हाही क्वेश्चन बऱ्याचशा वेळेला विचारला जातो ऑब्जेक्टिव्ह मध्ये. बॉम्ब कॅलरीमीटर मेथड इज युज्ड फॉर सॉलिड फ्युएल अँड नॉन व्होलाटाईल लिक्विड फ्युएल्स. Boyle's calorimetric method is used for gaseous fuel and volatile liquid fuel. सांगता येतील का डिफरन्स? कोण सांगते दोन मेथड मधला डिफरन्स? फास्ट. Combe and Boyce. Bomb calorimetric method is used for solid fuel and non-volatile liquid fuel. Second type Boyle's calorimetric method is used for gaseous fuel and volatile liquid fuel. या ठिकाणी दिले बघा. The apparatus is used for measuring the calorific value of gaseous and volatile liquid fuel. परत एकदा बघा. Boyle's calorimetric method is used for measuring the calorific value of gaseous and volatile liquid fuel. कोण सांगते डिफरन्स सांगा. फर्स्ट बॉम्ब कॅलरीमेट्रिक मेथड. सेकंड Boyle's calorimetric method. हा साक्षी. Bomb's calorific method is used for solid fuel and non-volatile liquid fuel, and Boyle's calorimetric method is used for gaseous fuel and volatile liquid fuels. बर काय लक्षात ठेवायचं व्होलाटाईल म्हणजे काय निघून जाणार. आपण ओपन ठेवलं ऍटमॉस्फिअर मध्ये तर काय हवेबरोबर निघून जातो म्हणजे गॅसेस बरोबर गॅसेस फ्युएल बरोबर होते. व्होलाटाईल म्हणजे निघून जातोय. नॉन व्होलाटाईल म्हणजे काय जळू शकत नाही. ठीक आहे. फॉर गॅसेस फ्युएल अँड व्होलाटाईल लिक्विड फ्युएल. व्होलाटाईल लिक्विड म्हणजे काय पेट्रोल असेल तर व्होलाटाईल. त्याच्याऐवजी आपण रॉकेल घेतलं केरोसिन घेतलं तर नॉन व्होलाटाईल. येईल का लक्षात बघा डिफरन्स. जर आपण काय घेतलं पेट्रोल घेतलं तर तो व्होलाटाईल लिक्विड फ्युएलला आहे. जर आपण केरोसिन घेतलं तर त्याला आपण काय म्हणतो नॉन व्होलाटाईल लिक्विड फ्युएल. परत एकदा बघा. बॉम्ब कॅलरीमेट्रिक मेथड इज यूज फॉर सॉलिड फ्युएल अँड नॉन व्होलाटाईल लिक्विड फ्युएल. सेकंड Boyle's calorimetric method is used for gaseous fuel and volatile liquid fuel. This apparatus is used for measuring the calorific value of gaseous and volatile liquid fuel. कोण सांगताय नेक्स्ट बॉईज मुलामध्ये. प्रतीश काय डिफरन्स? A bomb calorific method is used for gaseous up to solid fuel and non-volatile liquid fuel, and Boyle's calorimetric method is used for gaseous fuel and volatile liquid fuel. Good. Next.
प्रसाद. Yes, sir. This हा apparatus is used for measuring the calorific value of gases and volatile liquid fuels. हा डिफरन्स सांगायचा आहे बॉम्ब आणि बॉईज मधला. Sir, एकदा repeat करा. हा बॉम्ब कॅलरीमेट्रिक मेथड इज यूज फॉर solid fuel and non-volatile liquid fuel. Boy's calorimetric method is used for gaseous fuel and volatile liquid fuel. कौन सांगते हैं? Bomb calorimetric method is used for solid and non-volatile liquid fuels, and Boy's calorific method is used for gases and volatile liquid fuels. Good. Next. Yes. Yes, sir. Difference. Bomb calorimeter is used for solid fuel and non-volatile liquid, and Boy's calorimeter is used for gaseous fuel and volatile liquid fuel. Good. Next. Aditya. Yes, sir. Bombs calorimeter is used for solid fuel and non-volatile liquid fuels, and Boy's calorimetric method is used for gaseous fuel and volatile liquid fuels. Good. Next. रेश्मा सांगताय का 48. Yes, sir. Bomb calorimetric method is used for solid fuel and non-volatile liquid fuels, and Boy's calorimetric method is used for gaseous fuel and volatile liquid fuels. गुड. बघा आताच एक डिफरंट आहे डायग्राम. या ठिकाणी काय या ठिकाणी आपल्याला गॅसियस फ्यूल बर्न करायचं आहे. त्यासाठी काय बर्नर, या ठिकाणी काय मीटर, या ठिकाणून आपण काय गॅसियस फ्यूल पास करतो. नेक्स्ट पार्ट आहे हा जो पार्ट दिसतोय यालाच आपण काय म्हणतोय, या टॉपला काय एक्झॉस्ट गॅसेस, यालाच आपण काय म्हणतोय इन्सुलेटिंग कंटेनर. इन्सुलेटिंग कंटेनरचं फंक्शन काय टू डिटॅच फ्रॉम ॲटमॉस्फिअर. हा जो पार्ट आहे तो ॲटमॉस्फिअर पासून बाजूला ठेवायचा आहे. इन्सुलेटिंग कंटेनर, या ठिकाणी दोन थर्मोमीटर्स आहेत. एकाला आपण काय म्हणतो वॉटर इनलेट, दुसऱ्याला पण काय म्हणतो वॉटर आउटलेट. इनलेटचं टेम्परेचर T1, आउटलेटचं T2. रायझिंग टेम्परेचर काय येईल T2 मायनस T1. आता या ठिकाणून आपण काय वॉटर कलेक्ट करतो, याला आपण काय म्हणतो कुलिंग वॉटर. आता या चिमणीमध्ये याच्यामध्ये काय तो इनर कॉईल कॉपर्स आहेत, आउटर कॉईल कॉपर्स आहेत. आपण वॉटर का पास करतोय कंडेन्स साठी. या ठिकाणी स्टीम जनरेट होते. हे लक्षात डायग्राम दिसते का. आपण एअर पण पास करतोय, त्याचबरोबर काय गॅस पास करतोय. बर्नरच्या साह्याने आपण काय करतोय शॉर्ट मध्ये काय वॉटरचं आपण टेम्परेचर काउंट करतोय. T1 म्हणजे काय इनलेट टेम्परेचर, T2 म्हणजे आउटलेट टेम्परेचर. इनलेट टेम्परेचर हे कमी आहे, आउटलेट टेम्परेचर हे जास्त आहे. रायझिंग टेम्परेचर आपण कसं डिटरमाइन करणार आहे T2 मायनस T1. आपल्याला काय करायचं आहे त्या गॅस पासूनची कॅलरीफिक व्हॅल्यू डिटरमाइन करायची. Boy's calorimetric method is used for gaseous fuel and volatile liquid fuel. Next part, the apparatus used for measuring the calorific value of gaseous and liquid fuels. हे लक्षात. काय डाऊट आहे का. यश. No, sir. ठीक आहे. बघा परत एकदा बघा डायग्राम. बॉटमला पण काय केलेलं कंडेन्स्ड स्टीम आहे, त्याचबरोबर कुलिंग वॉटर आहे. गॅसेस फ्युएल असल्यामुळे आपण या ठिकाणी कंट्रोलसाठी मीटर आहे, बर्नर आहे. बर्नर असेल इनर कॉईल कुणाच्या आहेत कॉपरच्या, इनर कॉईल कुणाच्या आहेत कॉपरच्या, आउटर कॉईल कुणाच्या आहेत कॉपरच्या. इनलेट टेम्परेचर वॉटर इनलेट आहे त्याचं टेम्परेचर T1, वॉटर आउटलेट आहे त्याचं टेम्परेचर T2, त्याचं टेम्परेचर काय दाखवलंय T2. रायझिंग टेम्परेचर असेल तर आपण काय करतो T2 मायनस T1. रायझिंग टेम्परेचर असेल तर काय T2 मायनस T1. इन्सुलेटिंग कव्हर आहे टू डिटॅच गॅसेस फ्रॉम ॲटमॉस्फिअर. या ठिकाणी काय वॉटर आहे, या वॉटरला पण काय म्हणतो कूलिंग वॉटर. हे लक्षात. आणि बॉटमला आपण काय करतो स्टीम कंडेन्स करतो. ठीक आहे. डायग्राम ड्रॉ करा. डायग्राम ड्रॉ करता.
कोण देते रिप्लाय येस नो? Yes, Yes, sir. sir. Yes, sir. हां डायग्राम ड्रॉ करा, झालं की सांग. काय डाऊट असेल तर सांगा. शिवानी, हा डायग्राम दिसते व्यवस्थित? हो दिसते. हा ठीक आहे.
रोल नंबर 22 आहेत का? नाही. रोल नंबर 29, रोल नंबर 31, (22, 29, 31. (37) आहेत का? ठीक आहे. अनुजा कंप्लीट झाली डायग्राम? नो सर, नाही झाल्या. संस्कृती, नाही झाली सर. ठीक आहे. युवराज A17, सर अजून झालं नाही सर. ठीक आहे. कंप्लीट झाले की सांगा. हा पवन, पवन हा सर, नाव द्यायचे राहिले झाले सर. स्क्रीनशॉट मारून घेता काय? यश, घेतला सर. हा स्क्रीनशॉट मारून घ्या कारण नेक्स्ट लेक्चर चालू होते. हा प्रतीश, झाली सर. हा नसेल तर आपण नेक्स्ट लेक्चरला थोडा वेळ देऊ आणखी. ठीक आहे, थांबूया आता मग. येस सर. येस सर.